नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे करंट लिमिटिंग रिॲक्टर. करंट लिमिटिंग रिॲक्टर म्हणजे काय, याचा उपयोग काय, व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ करंट लिमिटिंग रिॲक्टर. आता सगळ्यात पहिली गोष्ट, पॉवर सिस्टीममध्ये जेव्हा फॉल्ट्स होतात किंवा हेवी करंट येतो तो हेवी करंट कसा कंट्रोल केला जातो किंवा कसा करायला पाहिजे, तर आपल्याला ते बघायचं आहे. करंट लिमिटिंग रिॲक्टर. आता करंट लिमिटिंग रिॲक्टर म्हणजे काय, इट इज नथिंग बट अ सिम्पल इंडक्टर कॉईल. इट हॅव अ नंबर ऑफ टर्न्स. याला काय म्हणतो आपण, करंट लिमिटिंग रिॲक्टर. शॉर्टकटमध्ये मी लिहितो CLR. टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट. याचं मेन फंक्शन काय, टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट. आता इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये आपल्याला जनरेटर आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्समिशन लाईन आहे, राईट. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करतो आहे, आपण डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटेक्टिव्ह सिस्टीम ठेवतो आहे. सपोज आता आपण सर्किट ब्रेकर घेतला. आता सर्किट ब्रेकरची रेटिंग तुम्हाला माहिती आहे, 16 एम्पियर, 32 एम्पियर, 64 एम्पियर, हे याचे रेटिंग झाले सर्किट ब्रेकरचे. आता सर्किट ब्रेकरचं फंक्शन तुम्हाला माहिती, टू मेक अँड ब्रेक द कॉन्टॅक्ट इन ड्युरिंग अ फॉल्टी कंडिशन. आता याच्यामध्ये काय होते, आता करंट लिमिटिंग रिॲक्टरचं फंक्शन काय होते लक्षात घ्या. करंट लिमिटिंग रिॲक्टर काय यूज करतो आहे आपण, सपोज आता एखादा सर्किट ब्रेकर आहे, हा सर्किट ब्रेकर आहे, राईट. दिस इज सर्किट ब्रेकर, राईट. याची करंट रेटिंग आहे सपोज 16 एम्पियर. याची करंट रेटिंग आहे 16 एम्पियर आणि पुढं सिस्टीमला करंट जातो आहे, राईट. पण आता सपोज सिस्टीममध्ये जर फॉल्ट झाला, इन केस जर फॉल्ट झाला आणि तिकडून जर येणारा करंट फॉल्टी करंट, इकडून येणारा फॉल्टी करंट हा जर समजा 18 एम्पियर 19 एम्पियरवर गेला, राईट. करंट गेट इन्क्रीजेस, शॉर्ट सर्किट करंट गेट इन्क्रीजेस. याची कॅपॅसिटी किती आहे, 16 एम्पियरपर्यंत करंट सस्टेन करायचे. याची कॅपॅसिटी किती आहे, 16 एम्पियरपर्यंत करंट सस्टेन करायचे. आता याच्यामध्ये दोन कॉन्टॅक्ट असतील, एक फिक्स कॉन्टॅक्ट आणि मूविंग कॉन्टॅक्ट. आता याच्यावर काय होतं, ट्रेसेस येतील, मेकॅनिकल स्ट्रेसेस येतील, इलेक्ट्रिकल स्ट्रेसेस येतील आणि हा सर्किट ब्रेकर एवढा करंट सस्टेन करू शकणार नाही. ज्याची कॅपॅसिटी 16 एम्पियर होती आणि करंट जर आला 18 एम्पियर. मी फॉर एक्झाम्पल सांगतो आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर करायची. मेन मोठं काय आपलं हे एक्सप्लेन करण्यामागं की तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे की करंट लिमिटिंग रिॲक्टर काय. करंट लिमिटिंग रिॲक्टर मी तुम्हाला काय सांगितलं, टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट. म्हणजे आता फॉल्टी कंडिशनला इकडून 18 ते 19, सपोज आता मी आता करंट लिमिटिंग रिॲक्टर कुठं टाकतो आहे सिस्टीमच्या, मी आता रिॲक्टर प्लेस केला इथं, करंट लिमिटिंग रिॲक्टर फॉर एक्झाम्पल. तर इकडून येणारा माझा आपला सर्किट ब्रेकर 16 एम्पियरचा आहे. इकडून येणारा करंट आता समजा 18, इकडून येणारा करंट हा 19 एम्पियर येत असेल, तर हा काय करणार आहे, हा शॉर्ट सर्किट करंट लिमिट करणार आहे. म्हणजे इकडून जर 19 एम्पियर करंट आला तर करंट लिमिटिंग रिॲक्टरचं काम काय, टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट. इकडून पास करताना ऑब्वियसली तो करंट काय करणार, रिड्यूस करूनच पाठवणार आहे. म्हणजे काय झालं की तुमच्या सर्किट ब्रेकरवर येणारे स्ट्रेसेस त्यांनी काय केले, कमी केले. मेन फंक्शन ऑफ करंट लिमिटिंग रिॲक्टर काय, टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट. एवढं लक्षात ठेवा, टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट. आता काय झालं की यांनी काय केलं, 19 एम्पियर येणारा करंट काय केला, लिमिट केलं. म्हणजे करंट एवढा पास झाला पुढं की सर्किट ब्रेकर तो सस्टेन करेल. म्हणजे सर्किट ब्रेकरवर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल स्ट्रेसेस येणार नाही. याचा उपयोग आहे करंट लिमिट करायला, टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट. मग आता इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये आपल्या काय असते, तीन पॅरामीटर महत्त्वाचे. 3 पॅरामीटर कोणते, फर्स्ट वन इज जनरेटर, सेकंड वन इज फीडर, थर्ड वन इज बसबार, राईट. आता करंट लिमिटिंग रिॲक्टर कुठं प्लेस करायचं आहे आपल्याला कळायला पाहिजे. वेअर इज प्लेस द करंट लिमिटिंग रिॲक्टर. आता याच्यात लक्षात घ्या, करंट लिमिटिंग रिॲक्टर हा MSBTचा एकदम आवडता क्वेश्चन आहे. प्रत्येक एक्झामला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाणारच आहे. आता करंट लिमिटिंग रिॲक्टर आपण स्टडी करतो आहे, मग त्याचे लोकेशन्स डिसाईड करायला पाहिजे की प्रश्न असा बी विचारला जातो, गिव्ह लोकेशन्स ऑफ करंट लिमिटिंग रिॲक्टर. आता 3 लोकेशन आहे त्याचे. करंट लिमिटिंग रिॲक्टर जर आपण जनरेटरमध्ये टाकावं लागेल, फीडरमध्ये टाकावं लागेल आणि बसबारमध्ये टाकावं लागेल. मग त्याचे 3 लोकेशन्स तयार झाले. तर सगळ्यात पहिले सोपं की रिॲक्टर कशाच्या सिरीजमध्ये जोडायचे आपल्याला,
जनरेटरच्या सिरीजमध्ये जोडायचं आहे. रिॲक्टर आपल्याला कुठं जोडायचं आहे? फीडरच्या सिरीजमध्ये जोडायचं आहे. फीडर आपल्याला परत कुठं जोडायचं आहे? फीडरच्या बसबारच्या सिरीजमध्ये, म्हणजे जेणेकरून तो काय करेल? शॉर्ट सर्किट करंट लिमिट करेल. आता लोकेशन्समध्ये बघू आपण. लोकेशन्समध्ये जनरेटर रिॲक्टर, फीडर रिॲक्टर आणि बसबार रिॲक्टर हे तीन लोकेशन्स पडतात. जनरेटर रिॲक्टर, फीडर रिॲक्टर आणि बसबार रिॲक्टर. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, सगळ्यात पहिले आपण बघू जनरेटर रिॲक्टर. काय बघतोय आपण? जनरेटर रिॲक्टर. जनरेटर रिॲक्टरमध्ये म्हणजे काय होतं की आपल्याला आता सपोज जनरेटरला प्रोटेक्ट करायचं आहे, तर याच्यामध्ये सिम्पल याचे डेफिनेशन किंवा टॉपिक काय होते? हा रिॲक्टर प्रत्येक हा जनरेटर 1, जनरेटर 2, जनरेटर 3, करंट लिमिटिंग रिॲक्टर, हा रिॲक्टर आणि हे खाली तुमचे फीडर्स आहे, राईट. आता याचं लोकेशन कुठं दिसतंय तुम्हाला? रिॲक्टरचं इन सिरीज विथ जनरेटर. मग सिम्पल डेफिनेशन काय झाली त्याची? द रिॲक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ जनरेटर. द रिॲक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ जनरेटर इज कॉल्ड ॲज अ जनरेटर रिॲक्टर. सिम्पल डेफिनेशन आहे. हा रिॲक्टर जनरेटरच्या सिरीजमध्ये जोडला तर त्याला काय म्हणतो आपण? जनरेटर रिॲक्टर. मग आता याच्यामध्ये काय होते लक्षात घ्या की सपोज इकडे फीडर साईडला फॉल्ट होतो आहे, राईट. फीडर साईडला फॉल्ट झाला, तो फॉल्ट पुढं कॅरी होणार आहे, पण तुमच्या जनरेटरला रिॲक्टर शॉर्ट सर्किट झाला इकडे, राईट. शॉर्ट सर्किट ह्या फीडरवर झालं, याला काय म्हणतो? सपोज फीडर 1, फीडर 2 आणि फीडर 3. फीडर 1वर जर फॉल्ट होतो आहे तुमचा, तो तुमच्या जनरेटर 1ला अफेक्ट करत नाही. आणि पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो आहे की तो अदर सिस्टीमसुद्धा त्याच्यामध्ये अफेक्ट होऊ शकते. फक्त तुमचं इथं प्रोटेक्शन कशाला भेटतं आहे? फक्त जनरेटरला भेटतं आहे. रादर बाकीची सिस्टीम ही प्रोटेक्ट होत नाही. म्हणजे ह्या सिस्टीममध्ये काय झालं? फक्त जनरेटर प्रोटेक्ट झालं. पण आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हा रिॲक्टर कंटिन्यू सिस्टीममध्ये आहे तुमच्या, बरोबर. ड्रॉबॅक काय या सिस्टीमचा? हा रिॲक्टर ह्या सिस्टीममध्ये सिरीजमध्ये कंटिन्यू आहे. तर याच्यामध्ये काय होतं आहे की कंटिन्युअस काय होतं आहे? पॉवर लॉस होतो आहे. पॉवर लॉस आणि व्होल्टेज ड्रॉप कंटिन्यू होणार आहे याच्यामध्ये. म्हणजे हा एक त्याचा मेजर ड्रॉबॅक राहणार आहे, कारण की हा रिॲक्टर तुमच्या सिस्टीममध्ये कंटिन्यू आहे. आता लक्षात आलं सगळ्यांच्या डेफिनेशन सगळ्यांना एकदम सोपी आहे. काय? द रिॲक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ जनरेटर इज कॉल्ड ॲज अ जनरेटर रिॲक्टर. आणि याचा अजून ड्रॉबॅक काय? इफिशियन्सीसुद्धा लॉस होते, कमी होते, पॉवर फॅक्टरसुद्धा कमी होते. तर ठीक आहे, आता हा जनरेटर रिॲक्टर बघितला. आता आपण काय बघू पुढचा? फीडर रिॲक्टर. आता आपण बघू पार्ट बघितला आपण जनरेटर रिॲक्टर. आता बघू फीडर रिॲक्टर. आता जसं जनरेटर रिॲक्टरची सिम्पल डेफिनेशन बघितली, व्हेन रिॲक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ द जनरेटर इज कॉल्ड ॲज अ जनरेटर रिॲक्टर. फीडर रिॲक्टरचं बी तसंच आहे. फीडर 1, फीडर 2, फीडर 3. व्हेन रिॲक्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ फीडर. व्हेन रिॲक्टर, याला काय म्हणतो आपण? रिॲक्टर. व्हेन रिॲक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ फीडर इज कॉल्ड ॲज अ फीडर रिॲक्टर. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. हा रिॲक्टर ज्याच्या सिरीजमध्ये जाईल ती डेफिनेशन तयार होऊन जाते. व्हेन रिॲक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ फीडर इज कॉल्ड ॲज अ फीडर रिॲक्टर. आता याच्यात लक्षात घ्या, पहिल्या केसमध्ये काय होतं? आपला रिॲक्टर कुठं होता? इथं होता, जनरेटरच्या सिरीजमध्ये. दुसऱ्या लोकेशनमध्ये रिॲक्टर कुठं टाकला आपण? फीडरच्या सिरीजमध्ये. पण आता याच्यात लक्षात घ्या, प्रॉब्लेम काय होतो आहे की हा रिॲक्टर प्रोटेक्ट कुठं करतो आहे? फीडरवर काही फॉल्ट झाला, राईट. फीडरवर जर काही फॉल्ट झाला तर तुमच्या जनरेटरला अफेक्ट नाही करत आहे आणि दुसऱ्या सिस्टीमला अफेक्ट करत नाही. पण मेजर ड्रॉबॅक काय आहे? तुमच्या जनरेटरला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही याच्यात. जनरेटरला प्रोटेक्शन भेटत नाही. दुसरा ड्रॉबॅक काय येतो याच्यामध्ये की ऑब्वियसली हा सिस्टीममध्ये आहे तर हा कॉन्स्टंट व्होल्टेज ड्रॉप आणि पॉवर लॉस करत राहील. म्हणजे याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी लक्षात द्यावा की हा फीडरला प्रोटेक्ट करतो आहे, अदर फीडर अफेक्टेड होणार नाही. ह्या फीडर 1मध्ये जर फॉल्ट झाला तर फीडर 2 आणि फीडर 3ला प्रॉब्लेम येऊ देणार नाही ड्यू टू करंट लिमिटिंग रिॲक्टर. करंट लिमिटिंग रिॲक्टरचं परत एकदा फंक्शन सांगतो. टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. इट इज नथिंग बट अ सिम्पल इंडक्टिव्ह कॉईल. नंबर ऑफ टर्न्स. द कॉईल हॅव नंबर ऑफ टर्न्स. आता हे लक्षात घ्या, हा फीडरच्या सिरीजमध्ये रिॲक्टर टाकला, जनरेटरला प्रोटेक्शन भेटत नाही, फीडरला प्रोटेक्शन भेटते आणि कंटिन्यू पॉवर लॉस आणि व्होल्टेज ड्रॉप होतो आहे. आता लास्ट लोकेशन बघतोय आपण करंट लिमिटिंग रिॲक्टरचं. लास्ट लोकेशन कुठं सांगितलं मी तुम्हाला? बसबार रिॲक्टर. बसबार रिॲक्टरमध्ये त्याचे दोन लोकेशन्स घेतोय आपण. एक रिंग सिस्टीम बसबार रिॲक्टर आणि सेकंड वन इज टाय बार सिस्टीम
ओके, ह्या दोन सिस्टीममध्ये त्याचं लोकेशन केलं जातं. तर पहिले सिस्टीम आणि दुसऱ्या सिस्टीममध्ये वर्किंग सेमच आहे, फक्त कन्स्ट्रक्शनमध्ये थोडा पार्ट चेंज केलेला आहे आपण. आता इथं काय होतं आहे की जनरेटरमधून सप्लाय आला, फीडरला गेला, फीडर 1ला गेला, राईट. फीडर 1कडून सप्लाय जातो आहे. सपोज इथं काही शॉर्ट सर्किट वगैरे होतो आहे, काही फॉल्ट होतो आहे, तर तुमचे जो दुसरा पार्ट आहे इकडून बसबारमध्ये तुमच्या करंट लिमिटिंग रिॲक्टर टाकल्यामुळं जनरेटर 2, फीडर 3 आणि जनरेटर 3वर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे जो काही फॉल्ट होईल त्याचा मॅक्झिमम जो काही डिस्टर्बन्स असेल तो फीडर 1मध्ये राहील. लेस डिस्टर्बन्स तुमच्या फीडर नंबर सेकंड, जनरेटर 3 आणि अनदर फीडरमध्ये त्याचा जास्त इम्पॅक्ट राहणार नाही. तर आणि याच्यामध्ये पॉवर लॉसही कमी होतो आहे, कारण की कसं होते इकडून एनर्जी आली, इथून फीडरला एनर्जी गेली, म्हणजे याच्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप आणि पॉवर लॉस व्हायचं प्रमाण कमी होतं आहे. हा एक सिस्टीमचा सपोज आपण ॲडव्हान्टेज म्हणू. आणि दुसरी गोष्ट, ह्या जनरेटरमध्ये फॉल्ट झाला तर तो दुसऱ्या जनरेटरला अफेक्ट करत नाही, म्हणजे होल सिस्टीम त्याच्याने अफेक्ट होत नाही. टाय बार सिस्टीममध्ये काय केलं आहे फक्त आपण की जनरेटरला प्रोटेक्शन द्यायचा प्रयत्न केला आहे. जनरेटरला प्रोटेक्शन म्हणजे काय, आता हा बसबार आहे आपला, राईट. दिस इज, याला काय म्हणतो आपण, बसबारपासून तुम्हाला इकडं सप्लाय म्हणजे फीडरला हा सेपरेट सप्लाय देतो आहे. हा जनरेटर ह्या फीडरला सप्लाय देतो आहे. याच्यामध्ये याचा ॲडव्हान्टेज काय आहे, नंबर ऑफ युनिट्स तुम्ही ॲड करू शकता विदाऊट ॲडिंग अ न्यू रिॲक्टर. म्हणजे तुम्ही नंबर ऑफ जनरेटर याच्यामध्ये ॲड करू शकतात. आणि फीडरला सप्लाय जातो आहे तुमचा, आणि बसबारला सप्लाय तुमचा कंटिन्यू तुमच्या जनरेटरकडून जातो आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं फॉल्टचं रिडक्शन झालं आहे, तुमचा जनरेटरसुद्धा याच्यामध्ये प्रोटेक्ट केला जातो आहे. म्हणजे सिस्टीममध्ये मिनिमम लॉसेस कसे होतील, मिनिमम फॉल्ट कसं होईल ते टाय बार सिस्टीममध्ये बघितलं जातं. आता आपण काय बघितलं, लोकेशन्स ऑफ करंट लिमिटिंग रिॲक्टर. हा इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर MSBT. आता लोकेशन्स ऑफ करंट लिमिटिंग रिॲक्टरमध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा, जनरेटर रिॲक्टर, फीडर रिॲक्टर आणि बसबार रिॲक्टर. जनरेटर रिॲक्टरमध्ये करंट लिमिटिंग रिॲक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ जनरेटर इज कॉल्ड ॲज अ जनरेटर रिॲक्टर. करंट लिमिटिंग रिॲक्टर कनेक्टेड इन सिरीज विथ फीडर इज कॉल्ड ॲज अ फीडर रिॲक्टर. आणि द करंट लिमिटिंग रिॲक्टर कनेक्टेड इन बसबार इज कॉल्ड ॲज अ बसबार रिॲक्टर. फक्त बसबारचे 2 टाईप पडले, रिंग सिस्टीम आणि टाय बार सिस्टीम. तर असं हे सिम्पल टॉपिक आहे आपला करंट लिमिटिंग रिॲक्टरचं. परत शेवटचं एकदा सांगतो, टू लिमिट द शॉर्ट सर्किट करंट वी यूज द करंट लिमिटिंग रिॲक्टर. पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघू आर्क फॉर्मेशन प्रोसेस इन सर्किट ब्रेकर. ओके, थँक्यू.